मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्त दीपक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ ब्लॉग. तर मित्रांनो, वर्ल्ड्स लॉंगेस्ट प्लॅटफॉर्मवरून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या मी उभा आहे हुबळी स्टेशनवरती आणि आजचा आपला प्रवास होणार आहे गाडी संख्या 16589 बेंगलोर सांगली राणी चिन्नम्मा एक्सप्रेस या ट्रेनने. तर मित्रांनो, हा सुंदर रेल्वे प्रवास सुरू करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग करूयात आजच्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात. यात्रियों कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 6589 रानी चेन्नम्मा एक्सप्रेस क्रांतिवीर संगोल्ली रायण्ण बेंगलुरु से चलकर सांगली को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आएगी. तर मित्रांनो, हुबळी येथे राणी चिन्नम्मा एक्सप्रेसचा 6 वाजताचा टाईम होता, पण 6:14 आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आलेली आहे. बघूयात आता इथून किती वेळाने आपली ट्रेन निघणार आहे. सध्या तर मी सामान वगैरे ठेवून आलेलो आहे बाहेर. तर मित्रांनो, हुबळी येथे आपण कसं आलो होतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपला जो मागचा कर्नाटक संपर्क क्रांतीचा व्हिडिओ आहे तो नक्कीच पहा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंड स्क्रीनला सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, 6:28 आपली ट्रेन हुबळी रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो, खूप मोठं स्टेशन आहे. या ठिकाणी सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत. बेडरूमॅट्री, रिटायरिंग रूम, हॉटेल, जेवण वगैरे सर्व तुम्हाला भेटून जाईल. गाडी पळत आहे मित्रांनो, एक नंबर. काय जबरदस्त स्पीड आहे बघा. एकच मिनिट. तर मित्रांनो, 6:52 धारवाड रेल्वे स्टेशनवरती राणी चिन्नम्मा एक्सप्रेस आलेली आहे आणि या ठिकाणी 2 मिनिटाचा या ट्रेनचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो, जबरदस्त क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे तुम्हाला वंदे भारत सोबत. KSR बेंगलोर बेळगावी वंदे भारत एक्सप्रेस आता थोड्याच वेळात आपली प्रवास होणार आहे. तर मित्रांनो, असे नजारे तुम्हाला फक्त याच रूटवर पाहायला मिळतील. काय जबरदस्त वळण आहे मित्रांनो हे.
काय जबरदस्त ओव्हरटेक घेतला आहे मित्रांनो आपल्या ट्रेनने फ्लॅट एकदम 130. तर मित्रांनो 7:33 अल्नावर जंक्शनवरती आपली राणी चिन्नम्मा एक्सप्रेस पोहोचलेली आहे. 33 मिनिटं उशिराने आपली ट्रेन चालत आहे मित्रांनो आणि 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे या स्टेशनवरती आणि निघालेली आहे मित्रांनो 7:35 अल्नावर जंक्शनवरून आपली राणी चिन्नम्मा एक्सप्रेस. तर मित्रांनो थोड्याच वेळात आता आपण विश्वमानवा एक्सप्रेसला क्रॉसिंग करणार आहोत. वास्को जसीडियर एक्सप्रेस. मित्रांनो लोंढा जंक्शनवरती आता आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि काय सुंदर कर्व पाहायला मिळाला इथे आल्यानंतर. बाजूला कोणती तरी ट्रेन उभी आहे, बघूयात कोणती आहे. तर मित्रांनो 8:32 लोंढा जंक्शनवरती आपली राणी चिन्नम्मा एक्सप्रेस पोहोचलेली आहे आणि मित्रांनो हे एक जंक्शन स्टेशन आहे. तर मित्रांनो या ठिकाणावर एक लाईन वास्को दी गामा या ठिकाणी जाते, एक लाईन इथून हुबळी या ठिकाणी जाते आणि इथून एक मिरजला ही लाईन जाते. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटूया याच प्रवासाच्या पुढच्या भागात. भाग 2 हा पुढच्या रविवारी तुम्हाला सकाळी 10 वाजता सांगाल तिथे जाऊ ब्लॉग या चॅनलवर पाहता येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया तुम्हाला पुढच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.